मंत्री शंभूराज देसाई यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सांगा, मी मगाशी पण म्हटलं, संसदीय कार्यप्रणालीची काही प्रथा परंपरा आहे. काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी याच्या बाबतीत स्पष्ट भूमिका केलेली आहे की जोपर्यंत लॉ एन्फोर्सिंग एजन्सीजकडनं म्हणजे त्या लॉ अँड ज्युडिशरी असेल किंवा माननीय उच्च न्यायालयाचं किंवा न्यायालयाचं रजिस्ट्रार ऑफिस असेल त्यांच्याकडून अधिकृत ऑफिशियली जोपर्यंत मान्य विधानसभा सचिवालयाकडं किंवा मान्य विधानसभा अध्यक्षांच्याकडं एखाद्या आमदारांच्या बाबतीत एखाद्या मंत्र्यांच्या बाबतीत एखादा निकाल अधिकृतपणे जोपर्यंत येत नाही तो आल्यानंतर LNGD डिपार्टमेंट आहे, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट, त्याचं ओपिनियन काय आहे, ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन काय आहे आणि ज्यावेळी निकाल प्राप्त झाला त्यानंतर किती दिवसात त्याच्यावरती कार्यवाही करावी या बाबतीत संविधानाने जी काय कालमर्यादा निश्चित करून दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या नियमांचं पालन करून उचित कार्यवाही केली जाईल. त्यामुळे थोडंसं थांबून माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्याकडून पुढची काय कार्यवाही होते ते पाहणंच या घडीला उचित ठरेल.